आज आपण बनवत आहे चॉकलेट आईस्क्रीम। त्यासाठी साहित्य लागणार आहे कोको पावडर, डार्क चॉकलेट, पंपकिन सीड्स, मिल्क आणि व्हिप क्रीम। गॅसवर ठेवले, त्याच्यामध्ये दूध टाकले 1 कप आणि त्याला गरम होऊ देत आहे। दूध गरम होत आहे। दूध गरम झाले आहे। आता आपण याच्यामध्ये कोको पावडर टाकायचं आणि छान मिक्स करायचं। बघा छान मिक्स होत आहे। मिक्स झाले आहे। आता गॅस बंद करायचा। एक पातेले घेतले, त्याच्यामध्ये पाणी ठेवले आणि आता आपण याच्यामध्ये डार्क चॉकलेट मेल्ट व्हायला ठेवायचं। पाणी खूप गरम होऊ द्यायचं, जेणेकरून त्याच्यातून वाफ निघत आहे असं। त्याच्यावर आता डार्क चॉकलेट मेल्ट व्हायला ठेवायचं। बघा छान डार्क चॉकलेट मेल्ट होत आहे। बघा छान डार्क चॉकलेट मेल्ट झालेला आहे। गॅस बंद करून घ्यायचा। कोको पावडरचे दुधामध्ये मिश्रण बनवून घेतले होते, त्याच्यामध्ये व्हिप क्रीम टाकायचे आणि बघा छान अशी आईस्क्रीम तयार झाली आहे। आता आपण 8 तासासाठी फ्रीजमध्ये आईस्क्रीम ठेवायचं आणि उद्याला बघायचं। आता आपण डार्क चॉकलेट पासून आईस्क्रीम बनवत आहे। डार्क चॉकलेट मध्ये व्हिप क्रीम टाकलेली आहे आणि आता बीटरने मिक्स करायचं। डार्क चॉकलेट पासून छान आईस्क्रीम बनली आहे। आता आईस्क्रीमला 8 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं। आपल्याला चॉकलेट आईस्क्रीम साठी साहित्य लागलेलं आहे डार्क चॉकलेट, व्हिप क्रीम। डार्क चॉकलेट पाण्यामध्ये विरघळू द्यायचे आणि त्याच्यामध्ये डार्क चॉकलेट विरघळल्यानंतर त्याच्यामध्ये व्हिप क्रीम टाकायची आणि बीटरनी मॅश करायचे। अशा प्रकारे आपली डार्क चॉकलेट आईस्क्रीम बनलेली आहे। छान असे दोन्ही आईस्क्रीम बनून तयार आहे। आता आपण चेक करूया की आईस्क्रीम बनली काय। बघा छान अशी आईस्क्रीम बनली आहे। आता आपण या आईस्क्रीमवर ड्रायफ्रुट्स टाकूया। छान अशी आईस्क्रीम बनली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। बाय बाय।